शुभरात्री सगळ्यांना. ही आतमध्ये आणलं सांडग. त्यांना फॅन असतो संध्याकाळचं म्हणजे आम्ही झोप असतोपर्यंत, मग नंतर नेतो आम्ही तिकडं. आणि दाजी इथं, दाजी म्हणजे हे 9:30 वाजले. तेलाचा डबा अजून सांडगे की बाहेर एक ही आहे, पण ती उशिराने केलेलं जरा अजून सुकायसाठी ठेवलं होतं बाहेर मी. आणि मला काय काय तसं म्हणतात, अगं अक्का दाजीच दिसत नाही तर कुठं गेलं काय तर की त्याला डबा आणाय गेलं. कुठला आणला? सूर्यफूल. आणि हे आपलं तेल असतं मसाल्यासाठी, बघू शकता. हा आज आता आता ठेव की खाली. बाई खवा आणलाय का? फळं आणल्यात इथं. मला ओरडतात फळं खायसाठी. द्राक्षी पण आणली, द्राक्षे आणली, चिक्कू आणले, केळी आणल्यात इथं. नाही इम्युनिटी पॉवर. आणि मला हे काय हो पायाला गोळ वगैरे येतात ना, त्याच्यामुळं चक्कू वगैरे ते सारखं घेऊन येतात. तो का तिकडं पण सफरचंद खरबूज आहे आणि ह्यातमध्ये पण चक्कू आहेत, पण लगेच आणले परत ह्यांनी मला. खजूर टाकायची, 4 काजू 4 बदाम. आणि अशक्तपणा येत नाहीये. आणि बऱ्याच साहेब कमेंट करतात किचन ट्रॉली कधी बसवणार आहे तुम्ही? पाणी प्यायचं असतं. किचन ट्रॉली कधी बसवणार आहे माझी? लय ताई साहेबांचे कमेंट येतात. पाणी पिऊन द्या दाजींला आधी, मग सांगते. सांगा कधी बसवणार आहे? आणि इथं व्हिडिओ काढताना संध्याकाळचा अंधार पडतो. बरेच जण मला तक्रार करतात की संध्याकाळचा व्हिडिओ काढला ना रूम मध्ये, इथं किचन मध्ये, तर आम्हाला बघू वाटत नाही व्हिडिओ. आता तिथे एक मरकुरी लावायचा आणि इकडे मरकुरी लावायचा. दाजी काळं दिसते तर लय जण मला म्हणतात. तिकडे इकडे मरकुरी लावला, इकडं असं लक्क प्रकाश पडणार. मग ते आणा बरं. दिवस मावळा कळालंच नाही पाहिजे. हा. आणि आता हे चक्कू खायला सगळेजण. लय डोकं दुखतंय माझं सर्दीने ह्यानी आज. या डिश मध्ये 2 केळी टाकायची, 4 खजूर टाकायच्या, 4 बदाम टाकायचे, 4 काजू टाकायचे. आत्ताच घेणार आहे मी. हो घे, पण ती त्याच्यात टाक जास्त. आणि द्राक्ष आहे का नाही, ती सगळी अशी धुवायची. हा, त्याला औषध असतं. हा, मिठाच्या पाण्यात धुवायचं आणि खायचं. बरं आता बाय बाय करा की सगळ्यांना. नमस्कार. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आणि आमच्यात कोण आले आज? आमची लता आली शॅम्पून ती न्यायला. आणि शॅम्पूनी मी पण कुठला शॅम्पू वापरते, लता पण कुठला वापरते ते दाखवते. तर मैत्रिणींनो, तुम्ही ऑनलाईन नाही घेतला तरी तुम्ही तिथं जर कुठं एलिमेंटचं शॉप असेल किंवा जर हे कोणी करत असेल माय लाईफमधलं, तर हा शॅम्पू घ्यायचा. हा चांगला आहे. तो लाल घेतला नाही, हा चांगला आहे. मग ते आमच्यात एक त्यांनी लाल आणला होता ना, त्याच्यामुळं माझी केसाची अशी चिपुटी होती, चिकट केस त्यांनी. आणि ह्यानी ना सुटसुटीत होते ती. पण ती मी शॅम्पू फोडला होता त्यामुळे मी तो वापरते. हे फेसवॉश चांगलं आहे, सगळ्या फेसवॉशपेक्षा हे चांगलं आहे. ही क्रीम आणि ही फेअरनेस क्रीम हे लावायचं. तुमची जर केस वाढत नसते आणि चिकट होत असते आणि सुटसुटीत होत नसते ना, तर हे वापरायचं. हा शॅम्पू आहे कितीला आहे ग पुरे? 374 रुपयाला शॅम्पू आहे हाच. ह्याचा फोटो काढून घ्या आणि कुठनं बी मागवा, तुम्हाला जिथनं घेता येईल तिथनं. आणि जर नसन कुठं मिळला तर मी ह्यांचा नंबर देते, ह्यांना फोन करा, मला नका करू. नंबर घ्या 9657 माझा नाही, सॉरी, 9823 55 15 33. आणि हे काय आहे ग? हे फेसवॉश 235ला आहे. फेअरनेस क्रीम कितीला आहे ग? 374ला आहे. आणि हे दाताचं हे ना, हे किती? कोलगेट हाई 194 रुपयाला. आणि आमची लता तीच लावते. बरेच जण विचारतात का लताचा चेहरा लय भारी झालाय. काय काय लावते तू? फेसवॉश आणि क्रीम वापरते फक्त. आणि किती वर्ष झालं? 2 वर्ष. 2 वर्ष झालं. स्वातीताई तर किती छान दिसतात इथे, लय गोऱ्या झाल्यात. आम्ही सगळेजण हेच वापरतो. जर माझ्या ताईसाहेबांना फरक पडत नसेल तर शॅम्पूला, तुम्हाला विश्वास असेल तर वापरा. 1-2 महिने वापरून बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. माझे केस ह्यानेच वाढल्यात. आज तिला आता बसली आणि ती एकदाच नेते ही सगळं. आता बरेच दिवस झालं ना ग नेलेलं. आणि तिची केस पण लांबलंच काही, त्याच्यामुळे तिला जास्त शॅम्पू लागत असं.
देऊ का आता? हा मग घे. बाय बाय कर की माणसांचं चॉकी राहू दे बाय कर. फोनच बंद आहे तर बाळ आलंय आमच्या घरी. तू बाय कर. बाय कर बाय कर काकीला त्या. बाय बाय. ह्या दोघी जणी आहेत ना जुळ्या आहेत मैत्रिणींना. माझ्या जावच्याच मुली इथं. काकी हो ब्लँकेसी द्या ग. ब्लँकेसी द्या. ही थोरली ही धाकटी ही थोरली ना. हा गाऊन न्यायला आली होती. छान आहेत ना ग क्वालिटी सुंदर आहे ना. हा छान आहे. भाऊजी बी आलता माझं दिरच आहे इथं. चला बाय बाय. बाय करा चला. हा निघाले. दोघी पण तू दे नंतर येतो म्हणा. हा नंतर नाही या. चला बाप्पू आल्या तर घरात बसलं तर इथं. भाऊ आल्या तर इथं. बाप्पू आल्या तर इथं. बाप्पू आल्यात क्रीमा. बाप्पू त्या ह्याच्यात क्रीमा नेल्या तुम्ही चेहऱ्याला लावाय दीदीच्या ह्यांच्या त्याचा खरंच फरक आहे का सांगा ना सगळ्यांना. तुमच्या दीदीला किती महिने झालं तुम्ही वापरताय ती वांगासाठी. पूर्ण चेहरा क्लीन झालाय का नाही. मैत्रिणींना त्याचा लय फरक आहे अगं. त्यांनी कसा घेतलाय पदर ताईनी. हा कान ताई व्हिडिओ काढायचं म्हणलं ना लगेच पदर घेतात. अगं त्यांची ही सगळ्यात शेवटची पिढी आहे जी संस्कारी आणि आदर्श पिढी होती ना. शेवटची पिढी यांच्यानंतरची आमची पिढी निवळ बाजार. ही आमची ताई भाऊ गंगवात्या ही शेवटची पिढी हो. आणि यांचा सतत मी व्हिडिओ का आता जागवीन की भांडी घासायचे त्याला. त्यांचा व्हिडिओ मी का काढते माहितीये का मैत्रिणींना. कारण का भविष्यात आहे ना कधी कुणाला बघू वाटलं का नाही आकाला ह्यांना की माझ्या व्हिडिओ मध्ये दिसणार तुम्ही सगळेजण. आवाज नानीचा व्हिडिओ मी शेवट काढला होता का नाही त्या दिवशी गेल्या 15-20 दिवसापूर्वी दोघा जणांचा. मोबाईल कुठं नाही दिसलं तरी आबा आहेत ना नानींचं माझ्या व्हिडिओ मध्ये दिसणार. हो व्हिडिओ मध्ये आहे तर. नानीला कधी आम्हाला बघायचं म्हणलं तर नानी तयार करायचं. हो ना ती फोटो नाही होता नावाचा बरं का. नक्की काय केलं फोटो लय नाही मिरची. ती गुठळ्या होऊ नाहीत ना लसणाच्या चटणीच्या त्याच्यासाठी अगोदर पाण्यात भिजवावं लागते ना. ती सगळ्यांना यावं म्हणून. नाही तर मग लसणाची चटणी अशी ही असते ना तर तशा गाठी असतात. 5 किलोची डाळ आहे ना ही. ही काही शिल्लक राहिले तरी ठीक मध्ये. चटणी नाही मीठ टाकलं तर घालून टाकलं झालं. थोडं पाणी हात गळून आला. ही लय पीठ होतं म्हणलं दोघी कवा ह्या आत्याचा ताईचा बी नाकाचा बी हात दुखून येईल म्हणलं. तुझ्या हाताच्या आग मळल्या ना मळलं ना काल मिरची कालावली आधी त्याच्यामुळे तर ती मी आज मळायला घेतलंय म्हणलं. आणि हात पण दुखतो हे पीठ मळून. गेल्या वर्षी तर बायांची उन्हाळ्यात भांडणं. तिने म्हणायचं तू मळून बाया लावायची बाया भांडणं करायचे म्हणून मी लय बायाच लावत नाही. आता खरं सांगते त्यातल्या 4-5 2 ग्रुप असतायचे. 4-5 जणी आहेत ना त्यातल्या त्या काय करायच्या नुसत्या बसायच्या पीठ मळत नसायच्या काय नसायच्या. मग त्या लावतच नाही. तुम्ही बाया घरीच बसा काम करायला काम नाही करायची म्हणल्यावर मग ह्या म्हाताऱ्या माणसांचा जीव घ्यायच्या. काय मळायची आका मळायची वंदना मामी मळायच्या.
जे नाही का मग झालं पीठ मळून मैत्रिणींना सांडग्याचं. आणि ही जी सगळी दिसते ना काळी काळी ती सगळी जिरी आहे. लसूण सोलला मस्तपैकी, जिरी टाकली त्यातमध्ये, मीठ टाकलं, हळद टाकली आणि ही एवढं पीठ मळलं. आता न्यायचं बाहेर. या हळूच ताई. सांडग्याचं लय राडा झाला एवढ्या 8 दिवसात. हो का सगळं वाळतात सांडगं. सगळे ऑर्डर पेंडिंगचे आहेत. कापायचंय ना. हां जेवढे ताईसाहेबांनी सांडग्याच्या ऑर्डरी टाकल्यात ना एक 4-5 दिवसात तेवढ्यांचं आहे ना सगळ्यांचं सांडगं तुम्हाला मिळून जाते ना सोमवारी. आता ऊन पडलंय, 2-4 दिवस ऊन नव्हतं म्हणून आम्हाला सांडगं करता आलं नव्हतं. नाही तर नाही उशीर लागत त्याला. 15-20 किलो केलं का नाही बिनकाळजी होता. 11 वाजून गेल्या. ह्या कामाच्या गाड्यात मिटिंग आहे ती ध्यानात नाही माझ्या. 5 तारखेला आमची मिटिंग असते. आता हे व्हिडिओ कधी येतोय काय माहिती. व्हिडिओ येतात माझं झोपीतनं उठल्यागत कवा बी, जसं उरकन तसं. मीटिंग तरी कुठं लय लांब आहे. हो का इथं शेजारी सांडग्याचं पीठ मळलं बाया. परत ती गोणी कापली, ती धुतली. आता डोकं नाही विचारलं मरू दे. नाही फोटो नाही काढत. माझ्यावर किती कर्ज राहते सगळ्यांना. म्हणजे त्यांना खरं वाटेल की आका कामन पैसे उचलतील, कामन काय करते. हो का आता हे किती 33,000 उचललेलं आहे. तर असं उली 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 भरून हो का इथं आलं. इथं 20. इथं कधी उचललं होतं 2023ला मैत्रिणींना. 21/11/2023ला. ह्याचं याज मी किती भरलं 400 400 400 400 400. आणि हो का इथं अजून 1 मिनिट. गेल्या वर्षी दिवाळीला उचललं होतं. आता 25 चाललंय. 23ला उचललं होतं, 23 गेलं, 24 गेलं आणि इथं 25 चाललंय. आताशी इथं 12,000 भेटल्या माझं. तर मी इथं अजून किती उचललेलं तुम्हाला धावते. आमची पानच गज भरलेली असते. कुठे गेली मनीषा जाधव, कुठे गेली. मेन पल्लवी आम्ही सगळ्यात ह्याला असतो. सगळ्यात पुढं असतो पैसे उचलायला. हो का पल्लवीची पानं. हो का पल्लवी जाधव, पल्लवी जाधव. माझं तर कुठं गेलं. हो का मनीषा जाधवचं नवं पान. 5/2/2025 17,000 रुपये अजून. आणि आता अजून आम्हाला आलाय आर्यप आलाय ग्रामसंघाचा ना ग 60,000 रुपये. हे असं पानं असते ती ना. आजच नाही आपल्याला वाहे पैसे उचलायचे. पहिल्याचपासून आपण उचलतो. कुठे गेली मनीषा जाधव. का पानच संपलं वशू. हो का मनीषा जाधव. हो का आली का इथं मी परत नाही. हो का इथं बी मी खोटं बोलन. माझं नाव तर खोटं बोलायचं नाही. हो का मनीषा जाधव. तुम्हाला वाटतं ना गटातनं मी म्हणते ना गटातनं हे असं पैसे उचललेलं असते. तर इथं मनीषा झालं तर काय पल्लवीच्या ऐवजी हे पल्लवीचं पान आहे. माझं अजून कुठे गेलं काय ना. हो का पल्लवीचं पान मैत्रिणी. कोणी तर रेषाच आखल्यात इथे. आज मीटिंग आहे ना आमच्या गटामध्ये. आम्ही 4-5 जणी सगळ्यात हायेस्ट असतो पैसे उचलायला. आणि ही गणित आहे ना हे रोजचं चालूच असतं. दर महिन्याला चालूच असतं. आता बघा 1 तारखेला 1000चा हप्ता कट होऊन गेला. काल 4 तारखेला मोबाईलचा बटनचा हप्ता कट होऊन गेला. आज 5 तारीख आली. आज आता हे गटाचा हप्ता काय भरावं लागतात. आज 5,000 भरलं. आता उद्या 8 तारखेला किती ग परत 3,000चा हप्ता. असं 30-40,000 रुपये महिन्याला तर असंच लागतं तर 10 तारखेपर्यंत. आणि तुम्ही म्हणता की लय पळतील, लय असं करतील, लय तसं करतील. मग बँकेतल्या ह्या गटातल्या बाया घरी येऊन बसतील की माझ्या नाही पळाल्यावरती. त्याच्यामुळं काम करावं लागतं. काय काय आणलंय. काय काढाय आलती. मका काढायला काढली का सगळे. काढली की मावशी आली मैत्रीण. शेंगा आणल्यात बाई दाखव. तुझ्या रानातल्या आणल्या त्या मकाच्या वाट्यात टाकलेल्या. बघा शेवग्याचे बेमुगाच्या शेंगा वल्ल्या वल्ल्या. बोलले ते ह्याच्यात अजून काहीतरी आणलंय. पपई असेल पपई. हो का तो तिकडे तिकडे खोबरं कशाला आणले. आम्ही किस करायचंय मला देते की करू. किस करायचंय खोबऱ्याला. खोबरं बरं फ्रीजमध्ये ठेव. 300 रुपये किलो झालंय. फ्रीजमध्ये ठेवले
1000 रुपयाला गुणी वाढली, 1000 रुपयाला 15 किलोची. वाढली हा 1000 रुपयाने होती, त्याच्यापेक्षा 1000 रुपयाने. कसं काय इतकं महाग? खोबरं लय महागले आजपर्यंत. खोबरं इतकं महाग कधीच नव्हतं झालं. हे कसं केलं झालंय ते अंदाज? आणि आणखी वाढणार आहे आज. आता घ्यायलाच झालंय तुला सांगती 3700 रुपयाला बॅग झाली आहे. घ्यायला 15 नाही, पण किलोची. किलो असल्या 15 किलोची बॅग 3700 रुपयाला झाली होलसेलला. मग रिटेलला काय माहित कशी आहे. 300-400 रुपये किलो असं 300-400 रुपये रिटेलला झालं असेल खोबरं. झालं असं. लय अहो पतीने भांडी वाचली होय. अगं मला असं नाही ना. कपाचाच आहे. माझ्या दादाने दिलेला कप आहे. Anniversary ला त्याचा birthday आहे. हो. आमच्या अॅनिव्हर दादाचा बड्डे आहे आज. ती माझीचा birthday आहे आज. ती माझी दत्ताला माझ्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे दादाने दिलेलं कप आहे आमच्या अॅनिव्हर्सरीला. म्हणजे माझ्या मावशीच्या मोठ्या पोराने कसला गो भारी. अॅनिव्हर्सरीला दिलं तर त्याच्यावर कुणाचं नाव टाक? आमचंच आहे फोटो. फोटो तो गणूला बारकं होतं तवाच हो का. हो. तवा नव्हती माझी एवढी तब्येत मैत्रिणींना. पण किती बारकी होती दिसती तू की. आता परत बारकी व्हायची मला, त्याच्यामुळं मी हो का ही पितीये दूध, चक्कू, सफरचंद आणि आम्ही बी बारीक होतो. फळं केळी वगैरे असते ती, हे घेते मी मैत्रिणींनो. उपाशी राहण्यापेक्षा माझी ना हाताची उष्णता पूर्ण सगळी कमी झाली आहे. हे नीट. हा हो का. नाही तर दरवर्षी असं हाताला माझ्या अशी लय उष्णता काय बडकायची काय टाकायचं सांगा आम्ही बी करत जाऊ. मी तर अगोदर हो का. आणि कसं लागतं बघ लोणचं तरी. तर छान अगं केलं. मम्मी हा. मला तर लय परत आवडलं चांगलं नाही लोणचं. लागतं. छान आहे ना ग या प्यायला. कसं झालंय? बरं झालं.